नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. ओबेसिटी म्हणजे अतिलठ्ठपणा ही सध्याच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. पालकांना आपलं बाळ छान गुटगुटीत वजनदार असावं असं वाटतच असतं, परंतु आपल्या बाळाचा गुटगुटीतपणा हा लठ्ठपणा होता कामा नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुमच्याही मुलाचं वजन त्याच्या वयाच्या वजनाच्या तुलनेने अति जास्त असेल तर वेळीच लक्ष देणं आणि ते कमी करणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. योग्य वजन उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जसे वजन कमी असणं शरीरासाठी हानिकारक आहे, तसं वजन जास्त असणं देखील तेवढंच. आपलं बाळ गोंडस गुटगुटीत दिसावं पालकांना वाटतं, परंतु बाळ जर खूप जास्त गुटगुटीत जाड असेल तर तो सशक्तपणा सुदृढपणा अजिबात नाही. लहान मुलांचं वजन योग्य प्रमाणात असायला हवं, जेणेकरून पुढे चालून बाळाच्या शरीरावरती त्याचे कोणतेही वाईट परिणाम दिसून येणार नाहीत. लठ्ठपणा हा या काळातील एक आजार बनत चालला आहे. आपली जीवनशैली, आहार यातील मुख्य कारण आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांच्या आहाराचा, दिनक्रमाच्या, झोपेच्या, व्यायामाच्या योग्य सवयी लावणं गरजेचं असतं, जेणेकरून पुढे चालून बाळाचा हा गुटगुटीतपणा लठ्ठपणामध्ये, ओबेसिटीमध्ये बदलणार नाही. अतिलठ्ठपणा हा मुलांचा जसं मोठं होईल त्यावेळी स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिरिक्त वजन या गोष्टींसाठी कारणीभूत ठरू शकतो. अतिलठ्ठ होणं याचं मुख्य कारण म्हणजे अनियमित झोप, विसंगत आहार आणि व्यायामाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. सध्या मुले टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम, कॉम्प्युटर याच्या अतिवापरामुळे खेळणं विसरलीच आहेत. मुलांना मैदानी खेळामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होते व शरीरात फॅट साठत नाही. त्यामुळे मुलांनी टीव्ही, मोबाईल, गेम यासाठी जास्त वेळ न बसता कामा नये. या गोष्टीचा वापर काही नियमित ठेवणं आणि त्यावरती बंधनं असणं गरजेचं आहे. तरच मुलं मैदानी खेळांवर शारीरिक हालचाल होण्यावरती भर देतील आणि मुलांना घेतलेला आहार व्यवस्थित पचन होईल, झोप शांत लागेल आणि शरीरामध्येही अतिरिक्त फॅट साठणार नाही. जंक फूड देखील अतिलठ्ठपणाचं एक मुख्य कारण आहे. जास्त तेलकट, मसालेदार, मैदायुक्त, पॅक, प्रिझर्व्ह असणारे पदार्थ, बेकरीचे पदार्थ यांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा होऊ शकतो. असे पदार्थ आहारात देणं शक्यतो वर्ज्य करा. त्याऐवजी घरचं ताजं बनवलेलं जेवण मुलांना खाण्याची लहानपणापासूनच सवय लावा, प्रोत्साहन द्या. या सवयीमुळेच बाळ आरोग्यदायी आणि सशक्त सुदृढ राहू शकतं. पालकांनीही अशा आहाराच्या सवयी स्वतःही लावून घेणं गरजेचं आहे, म्हणजे मुलं ते शिकतील. लहान मुलांना घरी बनवलेले ताजे पौष्टिक पदार्थ आवडतील अशा पद्धतीने देता येतील. त्याचा भरपूर रेसिपीजही सुजान संगोपन या चॅनलवर आपण पाहू शकता. आहारात दूध, ताक, दही या पदार्थांचा जास्त वापर करा. डाळीपासून बनवलेली आमटी, मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी याचाही समावेश आवर्जून करा. या पदार्थांमुळे पचन व्यवस्थित होतं, शरीराची प्रोटीनची आवश्यकता भागते आणि अतिरिक्त वजन वाढण्यावरती त्याचं नियंत्रणही राहतं. अतिरिक्त वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळभाज्या, फायबरयुक्त पदार्थ नियमित द्या. शरीराची व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज भागवण्यासाठी हिरव्या भाज्या, फळभाज्या, फळेही द्या. टोमॅटो, काकडी, कांदा, गाजर, बीट या भाज्या नियमितपणे द्या, जेणेकरून लहान मुलांचं पोट व्यवस्थित भरेल आणि फायबरयुक्त पदार्थही मुलांना मिळतील. अतिरिक्त वजन कमी करायचं असेल तर चपाती, भाकरी, भात अशा कार्बोहायड्रेट्स असणाऱ्या पदार्थांचं सेवन कमी प्रमाणात करा. त्याऐवजी डाळ, उसळ, फळं, गाजर, बीट, वेगवेगळे सूप, मोड आलेली कडधान्य, काकडी, टोमॅटो, ताक असे पदार्थ जेवणाच्या अगोदर खा. त्याने भूक भागवा आणि नंतर चपाती, भात, भाकरी याचं प्रमाण अर्ध्यावरती कमी करा, म्हणजे शरीराला आवश्यक असणारी सगळी पोषण तत्वही मिळतील आणि कार्बोहायड्रेटमुळे वाढणारं वजनही नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल. तसेच पुरेसं पाणी प्या. पाणी शक्यतो कोमट करून द्या, जेणेकरून शरीरातील फॅट कमी होण्यासाठी मदत होईल. साखर, मीठ न घालता फक्त लिंबू पाणी, नारळ पाणी, फळांचे रस द्या. आहारामध्ये मीठ, साखर, गूळ, तेल या पदार्थांचं सेवनही योग्य प्रमाणातच ठेवा. पदार्थ रुचकर बनवण्यासाठी घरी बनवलेले मसालेही वापरू शकता. लहान मुलांना ड्रायफ्रूट नियमित द्या, जेणेकरून शरीराला आवश्यक असणारी पोषण तत्व त्यातून मिळतील. ड्रायफ्रूट शक्यतो रात्री भिजवून सकाळी खायला द्या, म्हणजे त्यातील पोषण तत्व सहज पचन होतील आणि मुलांना त्याचा जास्त फायदा मिळू शकेल. लहान मुलांचं वजन नियंत्रित राहण्यासाठी पुरेशी आणि योग्य वेळेची झोपही गरजेची आहे. रात्री वेळेत झोपून सकाळी लवकर उठणं सगळ्यात उत्तम. रात्री उशिरा झोपला आणि सकाळी उशिरा उठणं ही गोष्ट वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. शारीरिक खेळ खेळणं, व्यायाम करणं,
चालणं, धावणं, सायकल चालवणं या गोष्टीही लहान मुलांनी नियमित करायला हव्यात, जेणेकरून वाढलेलं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल. बिस्किट, नमकीन, चिप्स, चॉकलेट, कोल्ड्रिंक, मैदायुक्त पदार्थ, बेकरीचे पदार्थ, तळलेले पदार्थ, प्रिझर्व्ह केलेले पदार्थ, जास्त गोड पदार्थ शक्यतो टाळा. लहान मुलांना पाण्यामध्ये सब्जा, चिया सीड्स घालूनही देऊ शकतात. त्यामुळेही शरीराचं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत होते आणि हीच गोष्ट वजन कमी करण्यासाठीही मदत करते. जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत असेल, पचन व्यवस्थित असेल, तर आपसुकच वजनही व्यवस्थित कमी होतं. जर मुलांचं वजन अतिरिक्त वाढलं असेल तर त्यांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी समजून सांगा. आहारामध्ये, दिनक्रमामध्ये, झोपेच्या वेळेमध्ये करावायचे बदल त्यांना समजून सांगा. त्याचे महत्त्व पटवून द्या, जेणेकरून मुलं स्वतःही हे बदल सहज स्वीकारतील आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळेल. अतिरिक्त वजनासोबतच जर काही त्रास असतील तर अशावेळी डॉक्टरांना भेटून योग्य ते उपाययोजना, औषधोपचार करणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहारातील बदल ठरवणंही गरजेचं आहे, म्हणजे त्याचा कोणताही त्रास बाळाच्या वरती होणार नाही. वजन कमी करायचं आहे म्हणून जेवण कमी करणं हा त्यातील पर्याय नाही. त्यामुळे शरीरामध्ये अशक्तपणा येणं आणि इतर त्रास उद्भवू शकतात. जेवण कमी केल्यामुळे वजन कमी होतं हा केवळ गैरसमज आहे. त्याऐवजी जेवणाचा 70% भाग ताक, दही, डाळी, कडधान्य, टोमॅटो, काकडी, बीट, गाजर, फळभाज्या, पालेभाज्या, फळे यांनी पूर्ण करा आणि उरलेल्या 30% भागामध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे चपाती, भाकरी, भात असे पदार्थ देऊ शकता. त्यामुळे आहारही संतुलित राहील आणि वजन वाढण्यावरती आणि ते कमी करण्यावरतीही फायदा होईल. वजन कमी करत असताना फळं, भाज्या, डाळी, कडधान्य व्यवस्थित शिजवून मगच द्या. नियमित आहारामध्ये तेल, मीठ, साखर याचंही प्रमाण योग्य ठेवा, म्हणजे वाढलेलं वजन आणि साठलेलं फॅट कमी होण्यासाठी मदत होईल. लहान मुलांना दिवसभरात 3 वेळा जेवण आणि 2 वेळा स्नॅक्स देणं गरजेचं असतं. तेही याच पद्धतीने आहारामध्ये बदल करून द्या, म्हणजे त्याचे अधिक फायदे होतील. पुरेशी शारीरिक हालचाल, व्यायाम, खेळ, नियमित झोप आणि आहारात केलेले योग्य ते बदल, आहाराच्या चुकीच्या सवयी पूर्णपणे बंद करणं आणि पुरेसं पाणी पिणं या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या केल्याने वजन नक्कीच योग्य प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होईल. योग्य प्रमाणात वजन कमी झाल्यानंतरही आहाराच्या, झोपेच्या, व्यायामाच्या योग्य सवयी कायमस्वरूपी सुदृढ, सशक्त राहण्यासाठी ठेवणं गरजेचं असतं. तरच कमी झालेलं वजन नियंत्रित राहण्यासाठी किंवा अतिरिक्त वजन वाढू नये यासाठी फायदा होईल. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजन संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.